अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपले स्वामी समर्थ महाराज हे कलियुगातील एक महान संत आणि दत्त अवताराचे चौथे स्वरूप मानले जातात. त्यांचे प्रकटीकरण नेमके कधी आणि कुठे झाले हे गूढ आजही कायम आहे. परंतु ते गाणगापूर होऊन अक्कलकोटला आले आणि तिथेच त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं. त्यांची अक्कलकोटमधील उपस्थिती ही महाराष्ट्राच्या भूमीसाठी एक वरदान ठरली. त्यांनी केवळ आध्यात्मिक मार्गदर्शनच केलं नाही, तर अनेक भक्तांच्या भौतिक आणि मानसिक अडचणी देखील दूर केल्यात. त्यांच्या प्रत्येक शब्दात आणि कृतीमध्ये एक अलौकिक शक्ती होती, असं देखील सांगितलं जातं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र त्यांनी केवळ दिला नाही, तर त्यांच्या चमत्कारांनी तो सिद्ध देखील केलाय. स्वामी समर्थांचे असे कोणते चमत्कार आहेत जे आजही अनेकांच्या आयुष्यामध्ये घडतात आणि आजही त्यांची उपस्थिती त्यांच्या भक्तांना जाणवते. चला, आज आपण त्यांच्या अद्भुत चमत्कारांच्या गाथेचा अनुभव घेऊया. स्वामी समर्थांच्या चमत्कारांमध्ये मृत व्यक्तीला जीवनदान दिल्याच्या अनेक कथा आहेत. एका प्रसंगी एका महिलेच्या मुलाचा मृत्यू झाला असता स्वामींनी आपल्या कृपेने त्याला पुन्हा जिवंत केलं. त्यांनी केवळ हात फिरवला किंवा नुसत्या दृष्टिक्षेपातून असाध्य रोगांनी ग्रासलेल्या अनेकांना बरं केलं. प्लेग सारख्या भयंकर साथीच्या रोगातून देखील त्यांनी अनेकांना वाचवल्याचे दाखले मिळतात. या कथा आजही भक्तांना त्यांच्या शक्तीची आणि करुणेची आठवण करून देतात. अक्कलकोटमध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता, तेव्हा अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला होता. त्यावेळी स्वामी समर्थांनी आपल्या कृपेने धान्याची कमतरता पूर्ण केली. त्यांच्या आशीर्वादाने अनेक घरांमध्ये अन्नाची कधीच कमतरता भासली नाही. एका भक्ताच्या घरी तर लग्न असताना अन्न कमी पडू लागल्याने तो चिंतित होता. तेव्हा स्वामींनी आपल्या शक्तीने अन्न वाढवून सर्वांना पुरेल इतकं केलं. अशी ही एक कथा प्रसिद्ध आहे. स्वामींनी आपल्या भक्तांना अनेक संकटातून वाचवलं आहे. एकदा एका भक्ताची नाव बुडत होती. त्यावेळी स्वामींनी त्याला दूरदर्शन दिलं आणि त्याला संकटातून बाहेर काढलं. तसेच एका महिलेवर तिचा नवरा क्रूरपणे अत्याचार करत होता. तेव्हा स्वामींनी तिला मदत केली आणि तिच्या पतीला धडा शिकवला. त्यांनी नेहमी आपल्या भक्तांना योग्य वेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांना वाईट परिस्थितीतून बाहेर काढलं. स्वामी समर्थांचे प्राण्यांवर देखील पूर्ण नियंत्रण होते. अनेक कथांमध्ये त्यांनी वाघाला शांत केल्याचे आणि इतर हिंसक प्राण्यांना देखील आपल्या भक्तीने शांत केल्याचे वर्णन आहे. हे त्यांचे ईश्वरी सामर्थ्य दाखवते की केवळ मानवच नाही, तर प्राणी देखील त्यांच्या तेजाला आणि शक्तीला ओळखत होते. स्वामी समर्थांना भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळाचे ज्ञान होते. त्यांनी अनेकदा आपल्या भक्तांना त्यांच्या भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल आधीच सांगितले होते आणि त्यांना योग्य मार्गदर्शनाने संकटापासून वाचवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक भक्तांचे मोठे नुकसान टळले. एवढेच नाही, तर स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना अदृश्य शक्तींचे किंवा देवतांचे दर्शन देखील घडवून दिले. त्यांना प्रत्यक्ष ईश्वरी शक्तीचे अनुभव देण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. यामुळे भक्तांची श्रद्धा अधिक दृढ झाली. केवळ भौतिक अडचणीच नाही, तर स्वामींनी अनेक भक्तांचे अज्ञान दूर करून त्यांना ज्ञानाचा मार्ग देखील दाखवला. त्यांनी साध्या भाषेत जटिल आध्यात्मिक तत्वज्ञान समजावून सांगितलं आणि अनेकांना मोक्षाचे मार्ग दाखवले. त्यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. स्वामी समर्थांचे हे चमत्कार फक्त त्यांच्या हयातीतच घडले असं नाही, तर आजही अनेक भक्तांना त्यांच्या उपस्थितीचा आणि कृपेचा अनुभव येतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र त्यांच्या भक्तांना आजही दिलासा देतो. अनेक जण आजही स्वामींच्या फोटोसमोर बसून किंवा त्यांच्या पादुकांचे दर्शन घेऊन मानसिक शांती आणि समस्यांवर उपाय मिळवतात. अक्कलकोट येथील स्वामी समाधी मंदिर आजही लाखो भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे, जिथे आजही अनेक भक्तांना त्यांचे चमत्कारांचा अनुभव येतो. स्वामी समर्थांचे हे चमत्कार आणि त्यांची कृपा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वामींचा अनुभव कधी आला आहे का? तुमच्या आयुष्यात स्वामींनी कधी चमत्कार घडून आणला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारासंबंधित, व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल
त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.